दुसरीकडे पुणेकरांना आता दिलासा मिळालेला आहे, कारण पुण्यातला भिडे पूल हा वाहतुकीसाठी खुला झालाय। सलग 5 दिवस भिडे पूल हा पाण्याखाली होता। खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये सुरू असलेला विसर्ग आता पूर्णपणे बंद झालाय। त्यामुळे भिडे पूल आणि परिसरातले रस्ते आता वाहतुकीसाठी खुले झाले। आणि भिडे पुलावरून आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। शहरासह खडकवासला धरण लोट पाणी क्षेत्रामध्ये कालपासून पावसाने विश्रांती घेतली आहे आणि त्याचमुळे आपण जर सध्याचा पुण्यातला भिडे पूल जर बघितला तर तो आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे। गेले 4 ते 5 दिवसांपासून भिडे पूल जो होता तो पूर्णपणे पाण्याखाली गेला होता आणि त्याचमुळे नदीलगतचे जे सगळे परिसर आहेत त्याच्याची वाहतूक जी होती ती देखील बंद करण्यात आली होती। नदीपात्रातील जे रस्ते आहेत ते प्रामुख्याने डेक्कन जिमखाना असेल, नारायणपेठ असेल किंवा सिंहगड रोड, कोथरूड या भागात जातात, त्यामुळे मोठी रहदारी या संपूर्ण भागात असते आणि त्याचमुळे नदीचा रस्ता जो आहे तो आता सुरू करण्यात आलेला आहे। काही कार्यकर्त्यांकडनं आता स्वतःहून या ठिकाणचा जर आडारोडा झालेला होता तो देखील काढण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्याचमुळे खरं तर वाहतूक कोंडीचा जो खरं तर पुणेकरांना जो त्रास होत होता तो आजपासून कमी होईल अशी अपेक्षा आहे। अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।